नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तापंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा मैदानी प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोकण विभागात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅशचे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. डॅशचे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य. राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात GST खालीलपैकी कधी लागू झाला आहे? भारतात GST खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, गावातील कोतवालाची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाची लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, कोणता घटना दुरुस्तीने राष्ट्रीय
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा. दख्खन पठारच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात? दख्खन पठारच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात? तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013 ते 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? दांडी यात्रामध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती सामील होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅश डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली? इसवी सन 1875 मध्ये डॅश डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरकुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांच्या दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायदे उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅशनी वर्तविले आहेत? भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅशनी वर्तविले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला? डॅश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 A.O. ह्यूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात? राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅशमध्ये सापडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239 AA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महात्मा गांधी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41
राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडीत आहे? राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याने संरक्षणाची समान संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश केली. नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 एन गिरवार समितीने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत स्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गदर पार्टीच्या स्थापने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 राज बिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शेड्यूल कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. डॅश डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कालीय विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅश या वर्षी झाले. पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅश या वर्षी झाले. तर ऑप्शन क्रमांक 1 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तैनाती फौजेचा पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश या रोजी झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश या रोजी झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश या खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या बाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हैदराबाद स्टेट डॅश डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट डॅश डॅश वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा राज्यपशु कोणता. महाराष्ट्राचा राज्यपशु कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ययाती या कादंबरीचे लेखक कोण. ययाती या कादंबरीचे लेखक कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीख धर्माची स्थापना कोणी केली. शीख धर्माची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे. खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रेनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण. हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले. 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले. तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीत किती वचन आहेत. मराठीत किती वचन आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुरांचा समूह म्हणजे काय. गुरांचा समूह म्हणजे काय. तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 गर्जना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅश यांना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅश यांना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे. सर क्रीक
खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 कारतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅश डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅश डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. पेशवा नानासाहेब यांच्या सेनापती डॅश डॅश यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारताने जगात किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले? भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 अंकलोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅश डॅश हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? डॅश डॅश हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सिलिमेनाइट चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिलिमेनाइट चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 होनावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. विदर्भात डॅश डॅश हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्राच्या पठारावर डॅश डॅश मृदा आढळते. महाराष्ट्राच्या पठारावर डॅश डॅश मृदा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय द्वीपकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, डॅश डॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. डॅश डॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांबर तलाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्र ज्योतिर्लिंग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, ओझोन वायूचा थर मुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्राव्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट टीना सुरू केला आहे? कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्लॉटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली?
हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश शिक्षण संस्था स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खाकसार म्हणजे डॅश डॅश होय. खाकसार म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जून 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2 एप्रिल 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 47 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बाणकोटची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चिकनगुनिया हा रोग कुठल्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 एडिज इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशातील पशु चिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? देशातील पशु चिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केली आहे? कोकणाची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणते वाऱ्याचा चरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? खालीलपैकी कोणते भुआकार वारे चरण
कार्यामुळे तयार झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता किनारा भारत पूर्व किनाराचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाराचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? उद्योगात धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साठेबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बँकेचा दर किती पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संख्यात्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे? सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेंच राष्ट्रीय उद्यानात महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात जिप्समचे साठे कुठे आढळतात? महाराष्ट्रात जिप्समचे साठे कुठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे व सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशातील पहिले
स्पाइस पार्क कुठे आहे? देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 काश्मीर ते आसामपर्यंत हिमालयीन विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरे हिंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश आहे? भारतीय नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सार्करिया आयोग डॅश डॅशसाठी अनुकूल होते? सार्करिया आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भुरळ पडणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी सामान्य रूप तेच राहते? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर ऑप्शन क्रमांक 1 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? लेमरू
हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1764 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वरिष्ठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सहारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सल्पवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आवळ्यामध्ये कोणते ऍसिड असते? आवळ्यामध्ये कोणते ऍसिड असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्कॉर्बिक ऍसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? चांदीची संज्ञा Ag असेल तर पाऱ्याची संज्ञा काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 Hg हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेनळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? ओडिसा किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 धी या शब्दाचा अर्थ काय होतो? धी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेश काय म्हणतात? राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? हिंदूवरील जिझिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शुभ या शब्दाचा अर्थ काय? शुभ या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 धडधाकट पण निर्बुद्धी व्यक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्व वय किती आहे? राज्याचा महाधिवक्ता यांचे नेतृत्वाचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासांचा फरक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.5 तास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर
वसले आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अरण्य या शब्दाचा समानार्थी असणार आहे. अरण्य या शब्दाचा समानार्थी असणारा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 काकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठले शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खाकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 6 मार्च करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पदक कोणते असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस अधीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी त्या कादंबरीला मिळाला आहे? 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुगीबॅन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्रमुख भूमिकेतील अभिनेतेचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले? प्रमुख भूमिकेतील अभिनेतेचे 2021चे ऑस्कर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथनी होपकिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आशिया खंडातील सर्वात मोठे धानाची बाजारपेठ कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुमसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? गंगा नदीची पहिली वितरिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 हुगळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथमांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्क निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955चा कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? भारताच्या उच्च न्यायालय संबंधित कायदा कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? विधवा पुनर्विवाह कायदा कधी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1856 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1975 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 शेती उत्पादनावरील कर राज्य सरकारच्या खात्यांमध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? शेती उत्पादनावरील कर राज्य सरकारच्या खात्यामध्ये खालीलपैकी कोणी सोपविले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राज्यघटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 स्वातंत्र्यपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्यपूर्व काळात
प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर क्रमांक 3 क्रांतिसिंह नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 15 ऑगस्ट 2007 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राज्य राखीव पोलीस दलची स्थापना कोणत्या वर्षी राज्य राखीव पोलीस दलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 देशांमध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कल्पना चावलानंतर अंतराळ मध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? कल्पना चावलानंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनीता विल्यम्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 80 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महानदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारतात कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? तर ऑप्शन क्रमांक 3 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नद्या जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचा नेपोलियन असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात? सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक मधुमेह
दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1985 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर पर्वत खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कालहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कालहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? इतिहासामधील 3 लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर म्हणजेच GST हा कोणता कर आहे? वस्तू व सेवा कर म्हणजेच GST हा कोणता कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसिन हे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? केसिन हे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दूध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1953 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, मेहसाणा या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? मेहसाणा या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? विद्युतधारा मोजण्याचे एकक खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 अष्टप्रधान मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हे सरन्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश डॅश हे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजी रावजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोण सुम्मत होते त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोण सुम्मत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्रिंबक डबीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश हे सचिव होते सचिवाचे काम अज्ञातपत्रे तयार करण्याचे होते. डॅश डॅश हे सचिव होते सचिवाचे काम अज्ञातपत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्तो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1771 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 काजवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 18 पंचायत अनुदान कोण घोषित करतो? पंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहे? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भालाफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सीबीआयचे अध्यक्ष कोण आहेत? सीबीआयचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 एसीबीचे अध्यक्ष कोण आहेत? एसीबीचे अध्यक्ष आहेत तर ऑप्शन क्रमांक 1 रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डॅश असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 चला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चला ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृत झालेला आहे. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्रांजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काळे लोह खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोह खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर
ऑप्शन क्रमांक 1 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे झाली. तर प्रश्न क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर, अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो. फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो. तर ऑप्शन क्रमांक कोल्हापूर पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे. श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 10 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोरोना व्हायरस हा डॅश डॅश प्रकारचा विषाणू आहे. कोरोना व्हायरस हा डॅश डॅश प्रकारचा विषाणू आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 RNA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चीनबाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली. चीनबाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिपिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोण प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कीटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते. जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला. कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लेखक या शब्दाचे अनेक वचन काय. लेखक या शब्दाचे अनेक वचन काय. तर ऑप्शन क्रमांक 3 लेखक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कुसुमाग्रज कोणाचे टोपण नाव आहे. कुसुमाग्रज हे नाव कोणाचे टोपण नाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णू वामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण. तर ऑप्शन क्रमांक 2 जयंत नारळीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 क्रीडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता. भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता. तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो. फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 टोल नाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे. मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 संपूर्ण देश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कलम 184 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 वाहनातील तापमापक काय दर्शवतो. वाहनातील तापमापक काय दर्शवतो. तर ऑप्शन क्रमांक 4 इंजिनचे तापमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16
लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते? लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 परिवहन वाहन कसे ओळखतात? परिवहन वाहन कसे ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहनाच्या नंबर प्लेटवरून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय? लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 थांबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वयोमर्यादा किती? ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वयोमर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 थर्ड पार्टी विमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात? क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लच रायडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाबलीपुरम स्थापना कोणी केले? महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पल्लव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण? महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आले? पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1986 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 लोणार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती? महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विकेंद्रीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? तर ऑप्शन क्रमांक 2 वित्तीय मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पायरोस्टीय लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे? पायरोस्टीय लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 182 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत?
भारताचे सरन्यायाधीश कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एन व्ही रमन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताची संविधानाची अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भारताची संविधानाची अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 क्लाउड सीडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक डॅशशी होते. मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक डॅशशी होते. तर ऑप्शन क्रमांक 2 घोडसे भावटेजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 श्रीवर्धन येथील डॅश डॅश जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन येथील डॅश डॅश जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रोटा हे आपले करेक्ट आन्सर होईल.